महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, क्रांतीवीर अण्णाभाऊ. खूप खूप धन्यवाद. खरं तर आपला एवढा उत्साह आणि आपलं प्रेम बघून मला मनस्वी आनंद झालेला आहे. आज या बालाजीनगर भागामध्ये आमचे मित्र, आमचे बंधू, आमचे सहकारी लाला जाधव, पिंटू जाधव आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त हा जो वस्तू वाटप किंवा शालेय पुस्तक वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं महिला वर्ग आणि विद्यार्थी तसेच सर्व बालाजीनगरमधील माझा सर्व मित्र परिवार, सर्व बंधू उपस्थित झालेत. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज 11 ऑगस्ट 2024 रवी भाऊंचा वाढदिवस हा 15 ऑगस्टला असतं. तुम्ही जसं म्हणता ते अगदी खरं आहे. परंतु रवी भाऊ लांडगेंचा आज झंझावात पाटा भोसरी विधानसभेत त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की त्यांच्या मित्रपरिवारांनी किंवा त्यांच्या मित्र नातेवाईकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम स्वखर्चाने स्वतःच्या स्वयं उत्स्फूर्ताने जे कार्यक्रम राबवले आहेत त्या कार्यक्रमांना दिवस पुरत नाहीत. एवढे त्यांचे कार्यकर्त्यांनी, एवढे त्यांच्या पाठीमागे नेते मंडळी, एवढे त्यांचे नातेवाईक मंडळी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा आज कार्यक्रम घेण्याचं कारण की आज 11 ऑगस्ट ही आम्हाला तारीख दिली गेली होती. आजच्या दिवशी रविभाऊ लांडगे यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण वस्तीतनं त्यांची प्रचार फेरी काढली, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर, चष्मा वाटप आणि जर्मन मेड मशीन ज्या आहेत त्या मशीनद्वारे महिलांचं बॉडी चेकअप ठेवलं होतं. तसंच त्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ठेवलं होतं. त्याचप्रकारे विशेषतः महिला वर्गाला खरंच या सभेची ज्यांनी शोभा वाढवली अशा महिलांना एक भेटवस्तू आपण गिफ्ट ठेवली होती. अशा प्रकारे अनेक उपक्रमाने आपण त्यांचा कार्यक्रम, त्यांचा वाढदिवस हा आजच्या दिवस साजरा करण्याचा हे प्रमुख हेतू आहे. मागील आठवड्यात म्हणता येणार नाही, काल परवा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह ह्या पक्षाच्या सर्वांच्या अत्यंत विश्वसनीय संजय राऊत साहेबांची भेट घेतली. रवी भाऊंनी तिथं गवाही दिली की प्रथमतः मी महाविकास आघाडीचं काम करेल. माझं तुम्ही विधानसभेतलं काम पहा आणि शिवसेनेकडनं मी अत्यंत तीव्र इच्छुक आहे. तर हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा. आणि त्याच प्रकारे माननीय रविभाऊ लांडगेंनी ही मागणी केली की हे विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी. आणि त्यांनी हेही गवाही दिली की समजा महाविकास आघाडीचा जोही उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे मी काम करणार आहे. तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, इच्छुक उमेदवार, भावी उमेदवार, संभाव्य उमेदवार, जे अनेक प्रकार असतात उमेदवाराचे, ते उमेदवार मला मत द्या, मी तुमचे हे कामं करेल, ते कामं करेल असं सांगतात. परंतु त्याला अपवाद रविभाऊ लांडगे असे आहेत की त्यांनी ह्या शहरातील प्रत्येक वस्तीतील, प्रत्येक एरियातील, प्रत्येक भागातील, प्रत्येक प्रभागातील तरुण पोरांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी अशा प्रकारे रोजगार दिलेला आहे की आता जे कार्यकर्ते असतील, जे तरुण वर्ग असेल, पूर्ण शहरातील, पूर्ण भोसरी विधानसभेतीलच नाही तर भोसरी विधानसभेच्या बाहेरील पूर्ण पिंपरी शहरातील मुलांना रोजगार देण्याचं काम रवी भाऊंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे. आज तुम्ही हा जो भव्य दिव्य कार्यक्रम पाहता त्याला रवी भाऊंची फंडिंग नाही, तुम्ही हे आवर्जून नोट करा. आणि जे कार्यक्रम चालू आहेत शहरभरात, हे शहरभरातील कार्यक्रम सुद्धा त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते मंडळी हे स्वतः स्वखर्चाने, स्वयंस्फूर्तीने कार्यक्रम घेत आहेत. आता एक पद्धत असते की उमेदवार जो उभा असतो तो उमेदवार उभा असतो तो उमेदवार स्वतः फंडिंग करतो कार्यकर्त्यांना आणि कार्यक्रम घ्या असं म्हणतो. हे सर्व परिचित आहे. हे काही पत्रकारांना
लपून राहिलेला नाही, परंतु एकमेव असा अपवाद रविभाऊ लांडगे आहेत की हजारो कार्यकर्ते त्यांनी शहरभरात आणि भोसरी विधानसभेत स्टँड केलेले आहेत की ते स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने हे कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळं आमची सर्व कार्यकर्त्यांची, भोसरी विधानसभेतील माता भगिनी, महिला वर्ग, सर्व कार्यकर्त्यांची विनंती आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की आपण हा मतदारसंघ रविभाऊ लांडगे यांना त्यांचं तिकीट देऊन हा मतदारसंघ भोसरी विधानसभेचा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून घ्यावं आणि रविभाऊ लांडगे यांना आपण तिकीट द्यावं, ही नम्र विनंती आहे.